नमस्कार. एम-बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातील यशवंतनगर परिसरात पोलिसांनी धडक कारवाई करत सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. छाप्यात खोला जाफरानी आणि गोल जाफरानी या सुगंधित तंबाखूच्या 21 बॅग जप्त करण्यात आल्या. तसेच तंबाखू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला महिंद्रा कंपनीचा एसयूव्ही गाडी ही पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारवाईत सुमारे 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान आरोपी हा पोलिसांना चकवा देत फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. जप्त करण्यात आलेला माल पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट एम-बी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, वर्धा. हिंगणघाट अंतर्गत यशवंत कॉलनी हिंगणघाट या ठिकाणी एक आम्ही स्वतः आणि आमच्या पथकाने एक कारवाई केलेली आहे. या कारवाईमध्ये साधारणतः 3,20,250चा सुगंधित तंबाखू आणि सुमारे 5 लाख रुपयाची महिंद्रा XUV 500 ही गाडी जप्त करण्यात आलेली आहे. असा एकूण 8,20,250चा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि यामधील आरोपी जे आहे तो वॉन्टेड आहे. पुढील तपास सुरू आहे आणि FDAची टीम आलेली असून त्यांच्या त्यांच्या रिपोर्टनुसार गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे. आरोपी जे आहेत हे आरोपी विठ्ठल खांडरे हे आहेत आणि यांच्यावर कारवाई सुरू आहे. ते यशवंत कॉलनी हिंगणघाटची यामध्ये हा घटनास्थळ आहे या गुन्ह्याची.